नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत ऑदरवाईजचा वापर कसा केला जातो, उपयोग कसा होतो आणि त्याची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य कशी असतात ती बघूया. आता ऑदरवाईजचा वापर आणि उपयोग कसा होतो, तर ऑदरवाईजचा मराठीत अर्थ म्हणजे मराठीत जसा अर्थ होतो त्याप्रमाणे इंग्रजीत त्याचा वापर केला जातो. वाक्य बघा, अन्यथा, च्या बदल्यात, नाही तर, तेवढं सोडून किंवा इतर बाबतीत किंवा दुसऱ्या प्रकारे असा वाक्याचा अनुरूप घेतला जातो, म्हणजे वाक्याच्या अनुरूप त्याचा अर्थ घेतला जातो आणि त्याचा वापर केला जातो. आता ऑदरवाईजची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. आता ऑदरवाईजची वाक्य कशी असतात, कसं त्याचा यूज केला जातो ते आपल्याला कळेल खाली बघितल्यावर. वाक्य बघा, समथिंग काहीतरी गडबड असेल, नाहीतर तिने फोन केला असता. काहीतरी गडबड असेल, नाहीतर तिने फोन केला असता. वाक्य ना, समथिंग मस्ट बी रॉंग. समथिंग मस्ट बी रॉंग म्हणजे काहीतरी गडबड असेल म्हणून समथिंग मस्ट बी रॉंग आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑदरवाईज, नाहीतर, नाहीतरसाठी ऑदरवाईज यूज केला आहे. तिने फोन केला असता. तिने फोन केला असता वाक्य कसं आहे ना, शी वूड हॅव कॉल्ड. शी वूड हॅव कॉल्ड असं वाक्य आलेलं आहे. ओव्हरऑल पूर्ण वाक्य झालेलं आहे, समथिंग मस्ट बी रॉंग, अदरवाईज शी वूड हॅव कॉल्ड असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, मी अन्यथा विचार केला नसला. मी अन्यथा विचार केला नसला. वाक्य ना, आय वुडंट हॅव थॉट अदरवाईज. आय वुडंट हॅव थॉट अदरवाईज म्हणजे तो विचार केला नसला असा आहे तो, म्हणून वुडंट वापरलेला आहे, वुड नॉट. हॅव वापरलेला आहे. थॉट म्हणजे विचार करणे. थॉट वापरलेला आहे कारण काय, वूड हॅव वापरलेला आहे त्याच्यामुळे क्रियापदाचं तिसरं रूप येतं, V3 यूज येतं, म्हणून थिंगचं थॉट झालेलं आहे आणि अदरवाईज म्हणजे अन्यथा म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा, तू त्याबद्दल विचार करू शकत नाहीस, नाहीतर ते तुम्हाला मागे ठेवते. तू त्याबद्दल विचार करू शकत नाहीस म्हणजे जे करायचं आहे त्याबद्दल तू विचार करू शकत नाही, कारण त्याच्यात तो विचार केल्यावर ते तुम्हाला मागे ठेवतं, म्हणजे तुम्ही मागे जाता असं आहे ते वाक्याचा अर्थ. वाक्य ना, यू कांट थिंक अबाउट इट. यू कांट थिंक अबाउट इट, अदरवाईज इट होल्ड्स यू बॅक. अदरवाईज इट होल्ड्स यू बॅक म्हणजे मागे ठेवते असं आहे ते. कांट वापरलेला आहे कारण शकत नाहीसाठी कांट, विचारसाठी थिंक. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, अन्यथा कोणताही सल्ला पूर्ण खोटा आहे. अन्यथा कोणताही सल्ला पूर्ण खोटा आहे. वाक्य ना, एनी सजेशन अदरवाईज इज सिम्पली फॉल्स. एनी सजेशन अदरवाईज इज सिम्पली फॉल्स. हे लक्षात घ्या, सजेशन म्हणजे सल्ला आणि सिम्पली फॉल्स म्हणजे पूर्ण खोटा म्हणून वापरलेला आहे. आणि आहेसाठी वर्तमानकाळ साधं वाक्य आहे म्हणून इज वापरलेलं आहे. वर्तमानकाळी टू बीचं रूप म्हणून एनी सजेशन अदरवाईज इज सिम्पली फॉल्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं, तू घाई केलेली चांगली, नाहीतर तू बस मिस करशील. तू घाई केलेली चांगली, नाहीतर तू बस मिस करशील. मिस करशील म्हणजे चुकेल तुला बस. वाक्य ना, यू वूड बेटर हरी. यू वूड बेटर हरी म्हणजे तू घाई केलेली चांगली. नाहीतरसाठी काय, अदरवाईज वापरलेलं आहे. अदरवाईज यू विल मिस द बस. यू विल मिस द बस. चुकवशील म्हणजे भविष्यकाळ आहे म्हणून साधा भविष्यकाळासाठी विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप
मिस आलेलं आहे. अँड फुल स्टॉप लास्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं, आत ये नाहीतर तू ओला होशील. आत ये नाहीतर तू ओला होशील. आत ये म्हणजे कम इनसाईड. कम इनसाईड. नाहीतर, नाहीतरसाठी अदरवाईज. तू ओला होशील म्हणजे यू विल गेट वेट. यू विल गेट वेट असं आलं. म्हणजे तू काय होशील, ओला होशील. वेट होणे म्हणजे ओला होणे. वाक्य कम इनसाईड अदरवाईज यू विल गेट वेट. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य बघा. तो स्पष्टपणे दुसऱ्या प्रकारे म्हणजे वेगळा विचार करतो. तो स्पष्टपणे दुसऱ्या प्रकारे विचार करतो म्हणजे वेगळा विचार करतो. वाक्याना ही ऑब्झिव्हसली थिंक्स अदरवाईज. ही ऑब्झिव्हसली थिंक्स अदरवाईज. अदरवाईज म्हणजे वेगळा विचार म्हणजे दुसऱ्या प्रकारेसाठी इथे अदरवाईज यूज केलेला आहे. थिंक करणे म्हणजे विचार करणे. ऑब्झिव्हसली म्हणजे स्पष्टपणे दुसऱ्या प्रमाणे, म्हणून वाक्य आलेलं आहे ही ऑब्झिव्हसली थिंक्स अदरवाईज. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य बघा. आम्ही प्रकल्पासाठी वचनबद्ध आहोत नाहीतर आम्ही इथे नसतो. आम्ही प्रकल्पासाठी वचनबद्ध आहोत नाहीतर आम्ही इथे नसतो. वाक्याना वी आर कमिटेड टू द प्रोजेक्ट. वी वुडंट बी हिअर अदरवाईज. वी आर कमिटेड टू द प्रोजेक्ट म्हणजे आम्ही प्रकल्पासाठी वचनबद्ध आहोत. लक्षात घ्या, आम्ही वापरलेलं आहे. आम्ही वापरलेलं म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, त्याच्यामुळे आर वापरलेलं आहे टू बीचं रूप. म्हणून वाक्य बघा वी आर आलेलं आहे. त्याच्यानंतर कमिटेड असणे म्हणजे वचनबद्ध. टू द प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्पासाठी. त्याच्यानंतर आम्ही इथे नसतो म्हणून वी वुडंट. इथे काय आलेलं बघा, वी वुडंट बी हिअर म्हणजे इथे. वी वुडंट बी हिअर अदरवाईज नाहीतर आम्ही इथे नसतो. असं वाक्य बनवलेलं आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा. नाहीतर मी तुला विचारणार नाही. नाहीतर मी तुला विचारणार नाही. वाक्याना इट इज नॉट समथिंग आय वुड आस्क ऑफ यू अदरवाईज. इट इज नॉट समथिंग आय वुड आस्क ऑफ यू अदरवाईज म्हणजे काय, नाही तुला विचारणार नाही म्हणून इट इज नॉट समथिंग म्हणजे काही असेल ते. आय वुड आस्क ऑफ यू अदरवाईज असं आहे त्यांचं. त्याच्यानंतर 10वं वाक्य बघा. घाई कर नाहीतर आपल्याला जेवणासाठी उशीर होईल. घाई कर नाहीतर आपल्याला जेवण्यासाठी उशीर होईल. घाई कर म्हणजे हरी अप अदरवाईज नाहीतर. वी विल बी लेट फॉर डिनर. वी विल बी लेट फॉर डिनर. साधं भविष्यकाळ असल्यामुळे वी वापरलेला आहे. विल. त्याच्यानंतर बी म्हणजे होण्यासाठी. होणे म्हणजे बी. त्याच्यानंतर लेट म्हणजे उशीर आणि फॉर डिनर म्हणजे जेवणासाठी. ओव्हरऑल सेंटेन्स हरी अप अदरवाईज वी विल बी लेट फॉर डिनर असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं बघा. अन्यथा ते बरोबर आहे. अन्यथा ते बरोबर आहे. वाक्याना इट इज अदरवाईज करेक्ट. इट इज अदरवाईज करेक्ट म्हणजे ते काय, अदरवाईज अन्यथा ते बरोबरसाठी करेक्ट अँड अन्यथासाठी अदरवाईज यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं. माझा हात धरा नाहीतर तुम्ही पडाल. माझा हात धरा नाहीतर तुम्ही पडाल. वाक्याना होल्ड माय हँड म्हणजे माझा हात धरा म्हणजे होल्ड माय हँड अदरवाईज नाहीतर यू विल फॉल ऑफ. यू विल फॉल ऑफ म्हणजे तुम्ही पडाल म्हणून वाक्य आलेलं आहे. होल्ड माय हँड्स अदरवाईज यू विल फॉल ऑफ. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य. भाडे खूप जास्त आहे नाहीतर खोली आरामदायी आहे. भाडे खूप जास्त आहे नाहीतर खोली आरामदायी आहे म्हणजे आरामदायी खोली आहे पण भाडे जास्त आहे असं आहे. वाक्याना द रेंट इज टू मच अदरवाईज रूम इज कम्फर्टेबल. द रेंट इज टू मच अदरवाईज रूम इज कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायी असणे. रेंट म्हणजे भाडे. टू मच असणे म्हणजे खूप जास्त असणे. अशा प्रकारे वाक्य आहे ते. द रेंट इज टू मच अदरवाईज रूम इज कम्फर्टेबल. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं. तुमचे तारुण्य वाया घालवू नका नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तुमचे तारुण्य वाया घालवू नका नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. वाक्याना डोंट वेस्ट युअर यूथ होणे म्हणजे लक्षात घ्या, यूथ म्हणजे तारुण्य म्हणजे टीनेजरमध्ये येतात ते यूथमध्ये येतं. म्हणून डोंट वेस्ट युअर यूथ. डोंट वेस्ट युअर यूथ म्हणजे तुमचं काय घालवू नका, तारुण्य वाया घालवू नका. अदरवाईज म्हणजे नाही तर. यू विल रिग्रेट इट लेटर. यू विल रिग्रेट इट लेटर.
रिग्रेट होणे म्हणजे लक्षात घ्या पश्चाताप होणे. आणि इट लेटर म्हणजे नंतर. म्हणून वाक्य झालेलं आहे, डोंट वेस्ट युअर यूथ अदरवाईज यू विल रिग्रेट इट लेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य बघा, लाईट बंद करा. 15वं वाक्य बघूया, लाईट बंद करा नाहीतर मला झोप येऊ शकत नाही. लाईट बंद करा नाहीतर मला झोप येऊ शकत नाही. वाक्याना टर्न द लाईट ऑफ म्हणजे लाईट बंद करा म्हणजे टर्न द लाईट ऑफ. अदरवाईज नाहीतरसाठी अदरवाईज यूज केलेला आहे. मला झोप येऊ शकत नाही. मला झोप येऊ शकत नाही म्हणजे आय कांट स्लीप. आय कांट स्लीप. शकत नाही म्हणून कांट यूज केलेला आहे. स्लीप म्हणजे झोप. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, टर्न द लाईट ऑफ अदरवाईज आय कांट स्लीप. नेक्स्ट 16वं बघा, कधीही अन्यथा विचार करू नका. कधीही अन्यथा विचार करू नका. वाक्याना डोंट एव्हर थिंक अदरवाईज. डोंट एव्हर थिंक अदरवाईज. अन्यथासाठी अदरवाईज यूज केलेला आहे. थिंक्स म्हणजे विचार करणे अँड करू नका मीन्स यूज ऑफ डोंट. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य बघा, आवाज वाढवा किंवा जोरात बोला नाहीतर ते तुम्हाला ऐकू शकणार नाहीत. आवाज वाढवा किंवा जोरात बोला नाहीतर ते तुम्हाला ऐकू शकणार नाही. वाक्याना रेज युअर व्हॉईस अदरवाईज दे वोंट हिअर यू. रेज युअर व्हॉईस. रेज युअर व्हॉईस म्हणजे आवाज वाढवा किंवा जोरात बोला. अदरवाईज म्हणजे नाहीतर ते तुम्हाला ऐकू शकणार नाही म्हणून दे वोंट हिअर यू. दे वोंट हिअर यू. वोंट म्हणजे विल नॉटचं आहे ते शॉर्ट फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लक्षात घ्या. वोंट म्हणजे दे विल नॉट हिअर यू असतं पण ते वोंट यूज केलं जातं. वोंट कसं पडतं जरा इम्प्रेशनसाठी चांगलं पडतं म्हणून दे वोंट हिअर यू असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं बघा, तुम्ही दररोज रात्री किमान 8 तास झोप घेतली पाहिजे नाहीतर तुम्हाला थकवा जाणवेल. तुम्ही दररोज रात्री किमान 8 तास झोप घेतली पाहिजे नाहीतर तुम्हाला थकवा जाणवेल. वाक्याना यू शूड गेट ॲटलिस्ट 8 hours स्लीप्स इच नाईट. म्हणजे घेतली पाहिजे म्हणून शूड वापरलेला आहे आणि गेट यूज केलेला आहे. यू शूड गेट ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी म्हणजे किमान. 8 hours म्हणजे 8 तास. स्लीप इच नाईट. इच नाईट म्हणजे दररोज रात्री. लक्षात घ्या दररोज रात्रीसाठी इच नाईट म्हणजे प्रत्येक रात्री म्हणून इच नाईट यूज केलेला आहे. अदरवाईज म्हणजे नाही तर तुम्हाला थकवा जाणवेल. तुम्हाला थकवा जाणवेल म्हणजे यू विल फील टायर्ड. यू विल फील टायर्ड. वाक्य आलेलं आहे, यू शूड गेट ॲटलिस्ट 8 hours स्लीप इच नाईट अदरवाईज यू विल फील टायर्ड असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं वाक्य बघा, आता आईस्क्रीम खा नाहीतर ते वितळेल. आता आईस्क्रीम खा नाहीतर ते वितळेल. वाक्याना इट आईस्क्रीम नाव अदरवाईज इट विल बी मेल्ट. ईट आईस्क्रीम नाव अदरवाईज इट विल बी मेल्ट. मेल्ट होणे म्हणजे वितळणे. लक्षात घ्या वितळण्यासाठी काय आहे ते मेल्ट यूज केलेलं आहे. अदरवाईज नाहीतरसाठी आणि विल यूज केलेला आहे म्हणजे वितळेलसाठी म्हणून त्याच्यासाठी विल बी मेल्टेड केलेलं आहे. त्याच्यानंतर 20वं वाक्य बघा, मी तुम्हाला नंतर कॉल करेन नाहीतर मी ईमेल पाठवेन. मी तुम्हाला नंतर कॉल करेन नाहीतर मी ईमेल पाठवेन. वाक्याना आय विल कॉल यू लेटर अदरवाईज आय विल सेंड ॲन ईमेल. आय विल कॉल यू लेटर अदरवाईज आय विल सेंड ॲन ईमेल. म्हणजे मी तुम्हाला नंतर कॉल करेन म्हणजे आय विल कॉल यू लेटर असं आलेलं आहे. नाहीतर म्हणजे अदरवाईज मी ईमेल पाठवेन म्हणजे आय विल सेंड ॲन ईमेल असं आलेलं आहे. म्हणजे पाठवेन भविष्यकाळ असल्यामुळे विल यूज केलेलं आहे. अशा प्रकारे अदरवाईजचा यूज केला जातो. वाक्यामध्ये कसं केलं जातं हे लक्षात घ्या. कशासाठी केलं जातं ते दिलेलं आहे त्याप्रमाणे नाहीतरसाठी केलं जातं, अन्यथासाठी केलं जातं ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे त्याचं यूज बघा आणि कसं केलेलं आहे, वाक्य कशी त्याची जॉईंट्स केलेले आहे, कुठे यूज केलेलं आहे, कुठे स्वल्पविराम दिलेला आहे ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे त्याचं यूज करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला माहिती असतीलच तरी पण आम्ही आठवण करून देतो. तिथे पण आम्हाला भेट द्यायला विसरू नका. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून.
तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे तुम्हाला बरीचशी महत्त्वाची माहिती मिळत राहील आणि तुम्हाला तिथे सराव पण करता येईल. त्याचप्रमाणे रिसेंटली आमचा यूट्यूब चॅनल पण नवीन आम्ही चालू केलेला आहे. त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्याचं यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1 आणि यूट्यूब चॅनल हँडल लिंक आहे @swapnilnaik1. यामध्ये तुमचं ह्यामध्ये आम्ही व्हॉकॅब्युलरी देत असतो शॉर्ट्समध्ये. त्यामुळे काय होईल, तुमची जे शब्दसंग्रह असेल, वर्ड्स बिल्डिंग असेल ती वाढण्यास मदत होईल आणि वाक्यांमध्ये वर्ड्स पण जास्त यूज केले जातात. त्याच्यामुळे इंग्लिश स्पीकिंग करताना तुम्हाला तेवढा काय येणार नाही, डिफिकल्टीज येणार नाही. त्याच्यामुळे तिथे पण हा पण चॅनल खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांना पण याचा लाभ घेता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.